श्री स्वामी समर्थ. तर मी करीत आहे आज पुरणपोळी नागपंचमीमुळे. कुणी कुणी नाही करीत पुरणाच्या पोळ्या, पण आम्ही सगळे करतो. म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये जे आहे ते सगळे पुरणाच्या पोळ्या करतात. माझ्या माहेरी नाही करत. माझ्या माहेरी काय करतात, फक्त आमटी आणि पुरणपोळी, भजे बिजे असं काही करीत नाही. पण आम्ही सगळा स्वयंपाक करतो पुरणपोळीचा. तुमच्याकडं करतात का सगळा स्वयंपाक? असं बऱ्याच ठिकाणी का स्वयंपाक नाही करती का, आज काहीतरी वेगळं करून खातात नाही का, असं पुरणाचे धिंडे बिंडे असं करतात आणि खातात. तर तुमच्या तिकडं करतात का नाही मला सांगा कमेंट करून. तर आता माझा बराच म्हणजे मी स्वयंपाकाला लागले होते 4:45ला. तर 4:45ला स्वयंपाकाला लागल्यानंतर मी डाळ शिजायला टाकली, भात टाकला, त्याच्यानंतर मसाला काढला, आमटीचा भाज्याचा मसाला काढला. माझी छोटी मुलगी तिने मला मिक्सरमधून सगळे मसाले बारीक करून दिले आणि मोठ्या मुलीने गुळ बारीक करून दिला, चहा केला, भांडी घासली. म्हणजे असं बऱ्यापैकी मला त्या मदत करतात. त्याच्यामुळं मग मला स्वयंपाक असा पटपट होतो, कळत नाही असं मी कधी स्वयंपाकाला लागले कधी काम संपलं. इतकी मदत करतात त्या मला. आणि आता मी भजे काढते. माझी आमटी झाली, भजे आता चालू आहे. आता मी पुरण तयार करणार आणि पोळ्या करणार आहे. माझा दादू घरी नाही म्हणून आता मला व्हिडिओ काढायला चान्स मिळाला, म्हणून मी तुमच्याबरोबर थोडंसं माझं मनोगत शेअर केलं. तर आता मी तुम्हाला दाखवते. मी आता भजे काढते. इकडं आमटी केली, भात पण केला आणि पुरण पण माझं रेडीच आहे समजा. मला फक्त आता पुरण परतून घ्यायचं आणि नंतर ते वाटायचं, पीठ मळायचं. म्हणजे बऱ्यापैकी तिकडं समोर माझ्या आवडतीची मालिका लागलेली आहे, त्याच्यामुळे जीव दोन्हीकडं पण गुततो. मालिका पाहू की स्वयंपाक करू. पण आज कसं आहे, सण आहे म्हणल्यानंतर वेळेत सगळं झालं पाहिजे. त्याच्यामुळं चालू आहे पटपट करायचं आणि झालं पण ते. असं काम करायला घेतलं ना, मग ते काम असं कधी होईल असं मला वाटतं. पण मी ते सगळं माझे कामं नियोजनमध्ये असतात. कधी कोणतं काम फिनिश करायचं, कधी कोणतं सुरुवात करायची आणि कोणतं काम कधी संपवायचं हे आपल्या हातात असतं. खरं तर सण असू सुद्धा असू काही पण असू द्या, बाईला कधीच एका सुट्टी नसती. तिला कुठेही जा चहाचा कप धुवाच लागतो. आणि खरंच बाईचं जीवन हे अवघडच आहे मला तरी वाटतं. आणि आज माझ्या मुलींकडे बघूनही मला तेच वाटतं की जे आपण केलं तेच मुलींना करावं लागणार आहे. मुलगी ही आपल्या घरी लक्ष्मी म्हणून जन्माला येते, नंतर ती दुसऱ्याची लक्ष्मी होते ना आपलं परक्याचं धन होतं. किती अवघड आहे मुलीचं जीवन. कारण माझ्या संदर्भातही तेच झालंय. प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये तोच संघर्ष आहे. त्याच्यामुळे चला, ज्यावेळेस एक स्त्री दुसऱ्याच्या घरी लक्ष्मी म्हणून जाते ना, तर ती खरंच स्वतःचं म्हणून सगळं उभं करते. पण तिला स्वतःचं हक्काचं असं काहीच नसतं. नेहमी तिला एक परक्याचं म्हणून वावरलं जातं. तर असं कुठपर्यंत चालायचं नाही का. मला तरी असं वाटतं की आई वडिलांनी लग्न करून देताना नाही का, एका मुलीला संसार कमी दिला तरी चालेल किंवा नाही दिला तरी चालेल, पण एक स्वतःचं हक्काचं घर द्या. म्हणजे त्या मुलीला नाही का स्वतःच्या घरात राहता येईल, तिला ते परक्यापणाची जाणीव होणार नाही, स्वतःच्या अधिकाराने. असे बरेचसे लोक आहेत का ते एका स्त्रीच्या हातात सगळं देतात, तिला एक स्वतःची लक्ष्मी म्हणून म्हणजे सुखात ठेवतात. आणि पण असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नाही का तिला स्वतःचं घर मिळतं, अधिकार मिळतात असं नाही आहे. त्याच्यामुळं माझं तरी मत आहे की थोड्यासं संसार तुम्ही मुलीला कमी द्या. भांडी कुंडी फर्निचर वगैरे ते कमी दिलं तरी चालेल किंवा नाही दिलं तरी चालेल, पण एका मुलीला हक्काचं घर द्या. म्हणजे तिला स्वतःचं म्हणता येईल हक्काचं घर. प्रत्येक आई वडिलांनी हे केलंच पाहिजे बरं का, माझ्या मते तरी. कटाळली असेल ना तू.
बस बस. मला माझ्या मुलीने गुळ बारीक करून दिला पोळ्या करायच्या म्हणून. म्हणजे असं छोट्या छोट्या हाताने ते असं छोटं छोटं काम करतात ना, पण त्या कामाचं मला एवढं कौतुक आहे का माझं मोठं काम छोटं होऊन जातं. कधी मला त्या कामातून विश्रांती मिळते आणि कधी माझं काम पटकन संपून जातं हेच कळत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक मुलगी पाहिजे. तशा देवाने मला 2 दिल्यात, पण खूप सुंदर. त्या माझ्या जीवनात आहे ना, याचाच मला खूप मोठा अनुभव म्हणजे अभिमान आहे. असं वाटतं की देवाने आपली हाक स्वीकार केली आणि आपल्याला दिलं. पण एवढं मात्र खरं आहे, खूप संघर्ष जीवनामध्ये, खूप संघर्ष. पण किती अडचण असू, दुःख असू, त्यांच्याकडं बघितल्यानंतर माझं सगळा शीण निघून जातो आणि असं वाटतं की आपण परत नव्याने काहीतरी केलं पाहिजे. आणि नव्याने करण्यात जी मजा आहे ना, ती कशातच नाही. तर बघा, अडचणी, संघर्ष हे प्रत्येक बाईच्या माणसाच्या जीवनामध्ये आहे. पण त्यातून आपल्याला एक नवीन काहीतरी मिळतं ना, ते आपण नक्कीच घेतलं पाहिजे आणि ते घेत घेत आपण पुढं चाललो पाहिजे. तुम्हाला काय वाटतं सांगा तुम्ही. तर आता माझे जवळपास भजे झाले. चालू केला. तर माझे भजे चालू आहे करायचं काम. भजे झाले का म्हणजे स्वयंपाकच संपत आला. अजून अर्ध्या तासात सगळं झालं पाहिजे. मला काम नाही का असं आवरून पटपट काम करून आवरून बसायला आवडतं. एकाच कामासाठी कवर झुलत बसायचं मला आवडत नाही. मला असं वाटतं की पटपट काम करून बसलेलं चांगलं. त्याच्यामुळे माझं कोणताही काम असू द्या, मी पटपट करणार आणि बसणार. तर आमच्या आमटीचा इतका छान वास येतोय. म्हणजे तसा सगळा स्वयंपाक माझा छान असतो. मी प्रत्येक स्वयंपाक असा नीटटीने करते, बारीक. कोणती वस्तू राहिली, कोणती नाही, कोणत्या वस्तूमध्ये किती प्रमाणात काय घालावं, काय नाही. आता ही माझी नवीन सुरुवात आहे, पण मी नंतर सगळी रेसिपी टाकणार आहे. जे जे मला येतं ना, ते मी सगळं टाकणार आहे. आणि ज्यांना कोणाला त्यातून काही ज्ञान घेता येईल किंवा मलाही देता येईल तर देत चला. कारण माणूस काहीतरी बघतं, शिकतं आणि शिकलंच पाहिजे असं. तर मग हे असं माझं चालू आहे. आता रुटीन दाखव ना आपले म्हणजे. इकडं पुरण आहे, इकडं भजे, इकडं खाली भात आहे. दाखवू का? लय गरम येतो. इकडं मी असा मस्त छान असा भात बनवलाय. तर आता भजे झाले का लगेच 2 कुरडई जास्त कोणी खात नाही आमच्या घरामध्ये, म्हणजे त्याच्यामुळे मी जास्त करीतच नाही कुरडई. पण देवाला नैवेद्य वगैरे दाखवावं लागतं आणि कुरडई पापडाशिवाय स्वयंपाक पण असा अपूर्ण वाटतं. त्याच्यामुळे मी कुरडई पापड पण तळणार आहे. पण असं झालंय का माझा कुरडईचा डब्बा खाली इथं आणि पापडाचा डब्बा वरती तिकडं. त्याच्यामुळं आता बघू, काढू पण थोडं 15-20 मिनिटांनी. तर मग तुमचा झाला का नागपंचमीचा स्वयंपाक ते मला नक्की सांगा. आणि तुमच्या तिकडं स्वयंपाक पुरणपोळीचा म्हणजे संपूर्ण स्वयंपाक करतात का हे पण मला सांगा. आमच्या तिकडं तर करतात, त्याच्यामुळं मला नक्की कमेंट करा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की तुम्ही सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके, बाय बाय.